आपला आवाज कोकण 24 तास. सर्वांच्या सहकार्यामुळे प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला असल्याचं मत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केले. मित्रहो, प्रत्येक मीटिंगच्या आदल्या दिवशी मी झोपत नाही, कारण आपण वर्षभर जे काय केलेलं असतं ते माझ्या सभासदांना पटलेलं आहे का, कोण कुठला प्रश्न विचारणार आहे का, आपण कुठे कमी पडलो का, याचा विचार सतत रात्री मला होत असतो. 20 वर्षापूर्वी साधारण मे महिन्यामध्ये आम्ही ज्यावेळी चेअरमन झालो त्यावेळी मोठ्या दुःखानं आणि एक मोठी विवंचना, एक दुःख आणि एक विवंचना. दुःख एवढेच की घरात लढाई करावी लागली, आणि विवंचना एवढी होती, भीती एवढी होती की ज्यावेळी मी पहिल्या वेळी बँकेत आलो आणि सगळा आढावा घेतला त्यावेळी त्यांना सांगितलं की तुम्ही जरा सगळ्या अधिकाऱ्यांनी बाहेर जा, मी जरा शांत बघतो. कारण माझ्यासमोर होतं की हे सगळं सुधारायचं कसं, आपण घेतलंय खरं अंगावर, पण याच्यातून मार्ग कसा काढायचा, हे पुढं कसं न्यायचं. कुणीतरी सांगितलं की 13% NPA होता, तो दाखवायला होता 63% NPA होता, तोट्यात होती, करायचं काय. अशा परिस्थितीमध्ये आम्ही कामाला सुरुवात केली आणि आपलं सहकार्य हे अत्यंत मोलाचं. आतापर्यंतच्या सर्व सभा या 10, 15, 20 अशा पद्धतीनं आपण केल्या. या संचालक मंडळामध्ये सर्व पक्षाचे लोक आहेत, आता बसलेल्या म्हणजे सर्व पक्षाचे लोक आहेत, पण एक आमचे टिळेकर साहेब सोडले आणि कॉप्ट गेलेले कीर सोडले तर सगळ्यांनी पक्ष बदललेले आहेत जवळजवळ. म्हणजे या सेनेतून त्या सेनेत का असेना पण गेलेले आहेत, पण त्या सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि आम्ही कधीही तिथं ह्या पक्षाचा हा त्या पक्षाचा कधीही केलेलं नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीची ज्यावेळी इलेक्शन होती चेअरमनची, त्यावेळी उदय सामंत जे आमच्याकडे आले माझ्याकडं, ते म्हणाले आम्हाला तुम्ही करा. आता 9, 10, 11 आमचे राष्ट्रवादीचे त्यांचे 5-6 होते, तरी चांगलं काम करणारा माणूस आहे म्हणून आव्हान आम्ही केलं. यावर्षी त्याच्यापेक्षाही कर झाला. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वार्षिक सर्वसाधारण सभा रत्नागिरी येथील जयेश मंगल पार्क येथे चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांततेत आणि उत्साही वातावरणात पार पडली. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी संचालक मंडळात सर्व पक्षीय संचालक असतानाही मला कधीच कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही, असे चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे म्हणाले. की संदीप सुर्वे साहेब आमचे आत्ताचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आहेत, ते एकटेच भाजपचे आहेत. हा दीपक शेट एक राहिला, त्यांनी बदलला नाही पक्ष, जरा चुळबुळ चालली होती मोठ्या काळात, पण नाही त्यांना चेअरमन करा म्हणून राणे साहेबांच्या पासून फोन आले. 20-21 वर्ष ते सुद्धा संचालक आहेत, आपण त्यांनाही नाही न्याय दिला. पण मला हे आश्चर्य वाटत नाही, मला आश्चर्याने अभिमान वाटतो की निवडून आलेल्या संचालकांनी माझं ऐकलं, याचं मला आश्चर्य वाटतं आणि त्यांना चेअरमन केलं. सहकारामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जर राजकारण आणलं तर ती सहकार चळवळ, ती सहकार संस्था मोडीत निघाल्याशिवाय राहत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम केलं. मी आभार मानेन पत्रकारांचं, आभार मानेन संचालकांचं आणि तुमचं सुद्धा.
इतकं काय काय होतंय, पण पत्रकारांनी एक रेख सुद्धा कधी आमच्या बँकेच्या विरोधात ओढली नाही, याचं मला खरंच अभिमान आहे आणि मी आभारी आहे आपल्या सगळ्यांचा. कारण त्यांना आम्ही इथं प्रत्येक गोष्ट मी सांगत आलो. बाबाजीरावांनी जाता जाता उल्लेख केला, पण मला अभिमान आहे या 20 वर्षामध्ये एकाही सभासदानं कुठलीही तक्रार बँकेबद्दल दिली नाही. जे सभासद नाही त्या एका माणसानं मात्र केली. मी एका पत्रकाराला म्हटलं 20 वर्षात फक्त एकाच माणसाला आमच्या बँकेत घोटाळा दिसतोय. तो घोटाळा नाबार्डला दिसला नाही, RBIला दिसला नाही, सहकार खात्याला दिसला नाही, राज्य बँक आमच्या ऑडिट करते त्याला दिसला नाही, इंटरनल ऑडिटरना दिसला नाही. पण या खेडमध्ये एक माणूस राहतो त्याला काही बँकेचं कळत नाही, त्याला मात्र दिसला. सहकार क्षेत्रात राजकारण आले की सहकार क्षेत्र कमकुवत होते असे चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे म्हणाले आणि सर्वांच्या सहकार्यामुळे 20 वर्ष काम करू शकलो असे सांगून रामदास भाई कदम यांचे नाव न घेता त्यांचा समाचार मात्र घेतला. काय त्यानं लिहिलंय का, एक पॉइंट सांगतो. भूमिपुत्र दूध संघात डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी खाजगी संघ तयार केला. त्यात दिनकर मोहिते संचालक, त्यात बाबाजी संचालक आणि कोट्यावधी रुपयाचा, हजारो कोटीचा महाघोटाळा केला. भूमिपुत्र दूध संघ 1977 साली कैलासवासी शिवाजीराव सावंत त्यांनी नोंदवला, त्यांनी निर्माण केला. 1999 साली तो त्याचं पुनरुज्जीवन करून निकम साहेबांनी ताब्यात घेतला आणि एका मोडत त्यात अध्यक्ष होते. त्यावेळी 1,37,00,000 रुपये कर्ज घेतले. त्यामध्ये उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनीही चेअरमन सह सर्वांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. हे काम करू शकलो. माझे सर्व सन्मान्य संचालक आहेत, सहकारी आहेत, आदरणीय चोरगे सरांच्या नेतृत्वामुळं, त्यांच्या शब्दामुळं मी आज 20 वर्ष या बँकेमध्ये उपाध्यक्षपद भूषवू शकलो. मी मनापासून त्यांचा आभारी आहे, तुमचाही आभारी आहे की तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला. पण हे सर्व करत असताना की आम्ही समोर बघत असताना ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सहकारामध्ये काम करतो तो नेता आम्हाला स्वच्छ आहे आणि नेता स्वच्छ असल्या कारणाने आम्ही बिनधास्तपणे म्हणजे आमच्या मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही काम करतो. आणि म्हणूनच त्यांनी हे केलेलं कार्य आज सर्वजण आपण या ठिकाणी मोठ्या मनाने, मोठ्या दिलाने या ठिकाणी आमच्या समोर या लोकांसमोर बोललात की केलेलं काम आहे, चांगलं काम असेल, चांगलं बोलावं आणि ते तुम्ही बोललं म्हणून तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कुठेही गैर आम्ही कधी केलेला नाही. खरं म्हटलं तर बँक चालत असताना आरोप प्रत्यारोप होतात, पण 25 वर्षामध्ये चोरगे सरांच्या नेतृत्वाखाली एकही आरोप किंवा एकही बोट कोणी सरांकडे तो बँकेकडे दाखवलं नाही. एवढं काम स्वच्छ पारदर्शक आम्ही करत आलो. निकम साहेब असताना काही छोटे मोठे आरोप होत गेले, त्याला सामना निकम साहेबांनी केला, आम्हीही केला, पण त्यात तथ्य नव्हतं. पण सुरुवातीला या ठिकाणी मी सांगेन, या बँकेची प्रगती होत असताना ही प्रगती जर कुणाला बघवली नसेल तर डोळे झाकून घ्या, माहिती करून घ्या. ही प्रगती मगाशी सांगितल्याप्रमाणे की महाराष्ट्रामध्ये आपली जिल्हा बँक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक 2 नंबरला का आहे हे वारंवार सर्वांनी सांगितलं. म्हणून तुम्हाला एक उदाहरण या ठिकाणी मी आपल्याला जे आता आहे, तुम्ही कुठे जाऊन राज्य स्तरावर जाऊन, शासकीय कार्यालयात जाऊन, सचिवाकडे जाऊन जर पाहिलं तरीसुद्धा तुम्हाला ही माहिती मिळेल. 2 ते 4 महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने राज्यातल्या चांगल्या बँकांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. हे घेत असते. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान.
आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।